हडपसर मधील प्रसिद्ध अमेनोरा चेंबर्स आणि फुरसुंगीतील एका मोठ्या कॉल सेंटरला बुधवारी दुपारी 12-1 वाजण्याच्या सुमारास जवळपास 150-200 पोलिसांनी घेराव घातला। पोलिसांच्या या गराड्यातून अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा पुढे आले आणि यांनी थेटपणे आत घुसून छापेमारी सुरू केली। अतिशय संशयास्पद काही गोष्टी या ठिकाणी पोलिसांना आढळलेल्या होत्या। पोलिसांची ही कारवाई दुपारी 12 पासून संध्याकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत जवळपास 10-12 तास ही कारवाई चालू होती। दोन्हीकडे ॲट अ टाइम कारवाई सुरू होती आणि कारवाई नेमकी कशासाठी केली जाते, काय चुकीचं घडत होतं, कोणत्या प्रकरणामधला गुन्हा दाखल झालाय काहीच माहित नव्हतं। केवळ कारवाई सुरू आहे इतकंच माहित होतं। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी काही देशविघातक तर सुरू नाहीये ना असे संशय अनेकांना येत होते, शंका उपस्थित केल्या जात होते। आणि नेमकी पुणे पोलिसांनी इतकी गुप्तता बाळगून कोणती कारवाई केली आणि कशाच्या विरोधात कारवाई केली याच्या अनेक चर्चा पुणे शहरामध्ये रंगल्या। आता मात्र 2 दिवसांनंतर ही कारवाई नेमकी कशा संदर्भात होती आणि पोलिसांना इथून नेमकं काय मिळालंय याची माहिती समोर आलेली आहे। खरं तर हे सगळं ऑनलाइन गेमिंगचं रॅकेट होतं जे पुणे पोलिसांनी उधळून लावलंय। संपूर्ण प्रकरण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हडपसर मधील अमेनोरा चेंबर्स, त्याचबरोबर फुरसुंगी मधलं एक मोठं कॉल सेंटर आणि आणखी एक ठिकाणी, अशा 3 ठिकाणी पोलिसांनी एकाच वेळी ॲट अ टाइम खूप मोठा पोलीस फोर्स घेऊन ही सगळी कारवाई केली। अनेक पोलिसांच्या हातामध्ये गन्स सुद्धा होत्या। त्यामुळे इथे काहीतरी नक्कीच खूप मोठं सुरू असणार आहे आणि ही कारवाई नेमकी कशाबद्दल केली जाते, काय नेमकं घडत होतं या ठिकाणी याविषयीची माहिती कुणालाच नव्हती। त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले गेले। पुणे पोलिसांनी इतकी मोठी कारवाई कशाच्या विरोधात केली गेली यावर अनेक जण चर्चा करत असताना आता पुणे पोलिसांनीच या सगळ्या विषयीचं स्पष्टीकरण दिलंय। ही कारवाई नेमकी कशाची होती ते सुद्धा सांगितलंय। मुळात या ठिकाणी काय सुरू होतं तर अपेक्स इंटरनॅशनल्स म्हणून एक कंपनी आहे किंवा कॉल सेंटर दाखवलं गेलेलं होतं। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अपेक्स अचीवर म्हणून एक कॉल सेंटर आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर JKL इंडियन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड वगैरे नावाचं आणखीन एक कॉल सेंटर आहे। कॉल सेंटर अगदी दाखवण्यासाठी होतं, मात्र या कॉल सेंटरच्या आडून बऱ्याच काही गोष्टी सुरू होत्या ज्या विषयीची गुप्त माहिती ही पुणे पोलिसांना मिळालेली होती। त्यामुळेच पोलिसांनी मोठमोठी 2-3 पथकं तयार केली आणि याच पथकांनी बुधवारच्या दुपारी या सगळ्या दोन्ही ठिकाणांवरती छापेमारी केली। या छापेमारीमध्ये मुळात काय समोर आलेलं होतं किंवा काय काय पोलिसांना आढळून आलं ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। पोलिसांना असं कळलेलं होतं की या ठिकाणी जरी दाखवायला हे कॉल सेंटर्स असतील तरी सुद्धा हे केवळ कॉल सेंटर्स नाहीत। या ठिकाणी ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून शेकडो लोकांची फसवणूक सुरू आहे। अनेकांना फोन कॉल्स केले जातात, त्यांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी भाग पाडलं जातं, त्यांच्याकडून लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन्स केले जातात, ॲडव्हान्स पेमेंट म्हणून पैसे घेतले जातात आणि त्यानंतर मात्र या सगळ्यामध्ये समोरच्या ग्राहकांना या सगळ्यामध्ये लॉस होतो। अनेकांना तर थेटपणे कंपनीकडून ब्लॉक करून टाकलं जातं। त्यामुळे त्यांना त्यांचे गेलेले जे पैसे आहेत त्यासाठी कुठे दादही मागता येत नाही, यांच्यापर्यंत नंतर पोहोचताही येत नाही। आणि हे सगळं जे काही रॅकेट आहे हे खूप मोठं रॅकेट होतं, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं आणि संगनमताने हे सगळं सुरू होतं हे सुद्धा पुणे पोलिसांच्या लक्षात आलं होतं। त्यामुळेच पोलिसांनी ॲट अ टाइम तिन्ही ठिकाणी कारवाई केली, कारण एकीकडे कुठेतरी कारवाई केली असती तर दुसरीकडचे लोक सावध झाले असते। त्यामुळे ही कारवाई एकाच वेळी केली गेली। आता मुळात कारवाईत काय आढळलं तर कारवाईमध्ये तिथे गेल्याच्या नंतर पोलिसांना असं दिसलं की खूप मोठ्या संख्येने तरुणाई आहे, म्हणजे 20 ते 30 वयोगटातले अनेक तरुण या ठिकाणी काम करतात। याच तरुणांकडून ग्राहकांना फोन केले जातात आणि त्यांना या सगळ्या ऑनलाइन गेमिंग मध्ये पैसे टाकण्यासाठी मॅनिप्युलेट केलं जातं, त्यांना बळीच पाडलं जातं आणि हे सगळे काही जण जे आहेत ते मोठा परतावा मिळेल वगैरे, दुप्पट पैसे मिळतील, गेम खेळून पैसे मिळतील या आशेवरती अनेक जण लाखो रुपये यामध्ये इन्व्हेस्ट सुद्धा करतात। नंतर अर्थातच हे सगळे पैसे बुडतात। आता हे जेव्हा पोलिसांना कळलं त्यानंतर असं देखील निष्पन्न झालं की या ठिकाणी 5 असे अल्पवयीन तरुण सुद्धा होते, अल्पवयीन मुलं होती, ज्यांच्याकडून सुद्धा ही सगळी बेकायदेशीर कामं करवून घेतली जात होती। आता यामध्ये जे तरुण या ठिकाणी काम करत होते त्यांचं काम केवळ एवढंच नव्हतं, कॉलिंग करणं किंवा या ऑनलाइन वेबसाईट वगैरे तयार करून याच्या माध्यमातून फ्रॉड करणं हे इतकंच काम नव्हतं, तर हे सगळे फ्रॉडचे जे पैसे येत होते हे सगळे पैसे घेण्यासाठी म्हणून या कंपनीचे जे ओनर्स आहेत, ज्यांच्याकडून ह्या सगळा भोंगळ कारभार किंवा लोकांना लुटण्याचं हे जे रॅकेट ज्यांच्याकडून चालवलं जात होतं, त्यांनी काय केलं होतं तर ज्या वेळेस त्यांच्याकडे एखादा नवीन एम्प्लॉई हा कामाला जॉईन व्हायचा
त्याच वेळेस त्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं जायचं. या आधार कार्ड, पॅन कार्डमध्ये डिजिटली काही फेरफार केले जायचे आणि त्यानंतर याच कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट बँक खाती उघडली जायची, ज्या बँक खात्यांवरती हे सगळे ट्रान्झॅक्शन्स दाखवले जायचे. त्यामुळे जरी भविष्यात काही मॅटर झाला, काही कुणी अडकलंच, गुन्हे दाखल झाले किंवा हे सगळं रॅकेट उघडकीस आलं, तर आपण अडकणार नाही, ही मुलंच अडकतील, अशा पद्धतीनं सुद्धा या सगळ्यामध्ये या रॅकेट चालवणाऱ्यांनी सगळं आधीपासूनच प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं, असं सुद्धा निष्पन्न झालं. त्यामुळे या सगळ्याचा एक मुख्य सूत्रधार आहे संतोष वेंजणेकर नावाचा. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चक्क एक बनावट पिस्तूल सुद्धा आढळलं, ज्यामध्ये 6 जिवंत काडतुसं सुद्धा होती. या व्यतिरिक्त जवळपास 18-19 लाखांचा वेगवेगळ्या स्वरूपातला मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला. जे 5 अल्पवयीन मुलं या ठिकाणी जबरदस्तीने काम करून त्यांच्याकडून घेतलं जात होतं, बेकायदेशीर कामं केली जात होती, त्या 5 जणांची सुटका सुद्धा केली. या व्यतिरिक्त खूप मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी काम करत होती, त्यांना सुद्धा या सगळ्या रॅकेटमधून बाहेर काढण्याचं काम हे पुणे पोलिसांनी केलेलं आहे. या प्रकरणामध्ये या वेंजणेकरने आणखी दोघांना हाताशी धरून संगनमताने हे सगळं ऑनलाईन गेमिंगचं रॅकेट उघडलं होतं आणि ते तो ऑपरेट करत होता, असं देखील निष्पन्न झालं. या सगळ्यामध्ये जबाबदार असलेल्या 12 ते 13 जणांविरोधात आता गुन्हे दाखल झालेले आहेत. दोघांना अटक सुद्धा झालेली आहे आणि इतर उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं सुद्धा पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर ऑनलाईन गेम खेळत असाल तर आत्ताच सावध व्हा. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या कुठल्या रॅकेटमध्ये तर फसले जात नाही आहात ना. या सगळ्याचं लक्ष द्या, या सगळ्यावरती लक्ष द्या आणि इथून पुढच्या काळामध्ये तरी ऑनलाईन गेमिंगच्या फंद्यात पडू नका, असं आवाहन आता पुणे पोलिसांकडून केलं गेलेलं आहे. हे रॅकेट गेल्या किती दिवसांपासून सुरू होतं, किती लाखांची फसवणूक झालेली आहे, किती नागरिकांची या सगळ्यात फसवणूक झाली आहे आणि आता त्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही केस नेमकी पुढे कशा पद्धतीनं प्रोसिजर करावी लागेल, या सगळ्याचा पोलीस जे आहेत ते तपास करताना आणि त्यावरती वर्कआउट करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आणखी या प्रकरणामध्ये काय काय अपडेट्स येत आहेत किंवा इतकं मोठं रॅकेट हे कुणाच्या तरी वरद हस्ताने नक्कीच चालू असणार आहे. त्यामुळे यामध्ये कुणी मोठं नाव एखादं समोर येत आहे का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.